ब्रह्मपुरीतर्फे पाथरी येथील रहिवासी प्रकाश शिवाजी कांबळे यांच्या राहत्या घरासमोरील जागेबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याची नोटीस बजावल्याने त्यांनी या कारवाई विरोधात परभणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे। संबंधित जागेबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्याचा आपला अधिकार अबाधित ठेवून तोपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्यात यावी अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे। सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना भेटण्यासाठी ब्रह्मपुरी तर्फे पाथरी तालुका जिल्हा परभणी या मोदवाड्यातील समाज बांधव या ठिकाणी निवेदनाच्या संदर्भात आले होते। ब्रह्मपुरी येथील रहिवासी असणारे प्रकाश चिमाजी कांबळे यांच्या ताब्यात असलेल्या गायरान जमिनीच्या मागील 40-50 वर्षापासून त्यांच्या वाहतीमध्ये घर त्यांचं त्या जागेमध्ये आहे। कुठलाही ग्रामपंचायतचा ठराव नसताना, कुठलाही अधिकार नसताना या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सोनटके यांनी त्या गावच्या राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाला बळी पडून या कुटुंबाला एक बेकायदेशीर नोटीस जारी केलेली आहे की 7 दिवसामध्ये ती जागा मोकळी करून देण्यात येईल। मुळात गायरान जमीन ही कुठल्याही समाज मंदिरासाठी असेल किंवा कुठल्याही वापरासाठी देण्याचा अधिकार हा स्वतः कलेक्टर साहेबांना सुद्धा नाही, पण ह्या ग्रामसेवकाने असं एक पत्र काढून एक नोटीस काढून यांच्या घरावर लावण्याचं काम केलेलं आहे। हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाहीत आणि ज्या लोकांनी ही मागणी केलेली आहे त्या लोकांना सुद्धा माझं सांगणं आहे की तुम्ही असे किती जरी नाटके केले, नखरे केले, तुम्हाला एकच सांगणं आहे माझं या निवेदनाच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना दिल्याच्या नंतर ही इथला कायदेशीर प्रक्रिया आम्ही राबवलेली आहे। पण तुम्हाला मी सांगतो एक भीमसैनिक म्हणून तुम्ही जर एका बौद्ध कुटुंबावर जर अन्याय करण्याचा प्रयत्न करत असाल, त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असाल तर लक्षात ठेवा तुमची गाठ या परभणी जिल्ह्यातील भीमसैनिकांसोबत आहे। मी या निवेदनाच्या माध्यमातून सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की आपण या बाबीमध्ये सर्व कायदेशीर बाबी पडताळून आपण या बाबतीत निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर ती नोटीस कॅन्सल करून या सगळ्या प्रकाराला कारणीभूत असणारा जो कोणी तो ग्रामसेवक आहे सोनटके नावाचा त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाहीत। एवढ्याच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। जय भीम।